हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी। मुलांना खायची होती, जशी उपवासाला आपण बनवतो तशाच पद्धतीने मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। मी माझ्या पद्धतीने कशी बनवते साबुदाण्याची खिचडी तर मी इथे 3 ते 4 बटाटे घेतले, 4-5 बटाटे छोटे छोटे। त्यावरच्या साली काढून घेऊन मी असे बारीक काप करून घेते बटाट्याचे। तर प्रत्येक जणाची वेगवेगळी पद्धत असते मस्त असं साबुदाण्याची खिचडी बनवण्याची। छान बनते कशी बनवलं तर मी कशी बनवते तेच तुम्हाला आज मी दाखवते। तर बटाट्याचे असे काप करून घेऊन मी नंतर सुद्धा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेते। बटाटे धुवून झाल्याच्या नंतर इथे आता मी गॅसवर कढई ठेवली आहे। कढई चांगली तापली आहे। आता मी त्यात शेंगदाणे भाजून घेणार आहे। इथे शेंगदाणे चांगले असे मध्यम गॅसवरती भाजून घेत आहे मी। शेंगदाण्याचं कूट मी आधीच करून ठेवते, पण हे साबुदाण्यासाठी मी थोडेसे जाडसर कूट करून टाकणार आहे, त्यामुळे मी वेगळे असे वाटून घेतलेले आहेत। आणि जे कूट बनवून ठेवते ते खूपच बारीक असतं। थोडंसं मी ग्रेव्हीसाठी वगैरे भाज्यांसाठी मिक्सरमधून वाटते, तर ह्याला मी जाडसरच कुटून घेणार आहे, त्यामुळे मी शेंगदाणे आता भाजून घेतले। आता कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसं साबुदाण्याच्या खिचडीला मी थोडंसं जास्तच टाकते। तेल चांगलं तापलंय, आता मी त्यामध्ये डायरेक्ट मिरच्या टाकते, हिरव्या मिरच्या। जसं तिखट आपल्याला लागतं त्यानुसारच मी टाकते। माझ्या मुलांना सुद्धा तिखटच आवडतो साबुदाण्याची खिचडी, आणि मला सुद्धा थोडंसं तिखट झणझणीतच लागतं, त्यामुळे मी मिरच्या थोडेसे जास्त टाकले। आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो। त्यानंतर मी त्यातले थोडेसे भाजलेले शेंगदाणे याच्यामध्ये अर्धे टाकलेले आहेत। हे मिरच्या आणि शेंगदाणे थोडेसे तळले गेले की त्यामध्ये बटाटा टाकलेला आहे, कापून घेतलेला। बटाटा सुद्धा छान असं तेलामध्ये आता परतून घ्यायचा आहे, म्हणजे थोडंसं त्याला आपण आता वाफून घेणार आहोत। आणि मीठ टाकत आहे मी चवीनुसार। मीठ इथं उपवासाचं मीठ टाकलं तरी चालतं, आणि जर नसेल, आपण जर एरवी बनवत असाल मुलांसाठी तर आपण आपलं मीठ सुद्धा टाकू शकतो। आणि मीठ टाकून मी काय केले, झाकण ठेवले आणि थोडंसं एक 3 ते 4 मिनिट मी बटाटे वाफून घेतलेले आहेत। वाफेवरतीच इथे बघू शकता मऊसूद झालेले आहेत बटाटे, छान असे शिजलेत का बघूया। तर इथे बघा बटाटे सुद्धा चांगले असे वाफून घेतले आणि ते मऊ झालेले आहेत। आता इथे माझा भिजवून घेतलेला साबुदाणा आहे, तर एकदम मोकळा सुटसुटीत असा भिजलेला आहे। रात्रीच मी तो भिजत ठेवला होता। साबुदाणा भिजायला जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंसं पाणी किंचित असं वर आलं पाहिजे, नखभर असं वर आलं पाहिजे, जास्त नाही। तर साबुदाणा जितका आहे त्याच्या बरोबरीनेच पाणी त्याच्यामध्ये असायला हवं। तर इथे आता साबुदाणा टाकून छान असं मिक्स करून घेत आहे, आणि खालून वरून सगळीकडून मस्त असं मिक्स करत राहायचं आहे, आणि सतत असं याला हलवत राहायचं, म्हणजे तो बुडाला चिकटणार नाही। गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे। आणि त्यानंतर आता याच्यामध्ये मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, आणि ते कूट टाकून सुद्धा अजून मी 2 ते 3 मिनिट याला असं हलवून घेतलेलं आहे। थोडंसं किंचित पाण्याचा शिपका मारते मी साबुदाण्याला, म्हणजे कसं मऊ होते खिचडी, आणि असं एकदम पचायला सुद्धा ती एकदम हलकी होते। आणि त्याच्यावर आता मी झाकण ठेवून थोडंसं मी 2 ते 3 मिनिटं याला वाफून घेणार आहे, म्हणजे साबुदाणा एकजीव असा मस्त असा शिजलेला आहे, सगळीकडे शिजणार आहे, इथे बघू शकता। आणि छान असं साबुदाण्याची खिचडी माझी इथे तयार झालेली आहे। मी थोडेसे बटाटे जास्तच टाकते, मुलांना बटाटे खूप आवडतात साबुदाण्यामधले। तर इथे मस्त अशी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे, आणि बघू शकता। तर आता मी देणार आहे मुलांना। झटपट होते आणि एकदम मऊ अशी ही खिचडी तयार होते। अशा पद्धतीने केली तर एकदम मोकळीसुद्धा नाही करायची साबुदाण्याची खिचडी, म्हणजे ते थोडंसं त्यामुळे ॲसिडिटी होते असं वाटतं काही जणांना। पण जर ज्यांना साबुदाणा खाल्यानंतर पोट गच्च धरतं किंवा ॲसिडिटी होते, तर त्यासाठी अशा पद्धतीने जर केलं ना, थोडंसं पाण्याचा शिपका मारून त्याला छान असं वाफून घेतलं, तर एकदम मऊ अशी लुसलुशीत खिचडी होते साबुदाण्याची, आणि एकदम छान अशी पचते सुद्धा। तुम्ही सुद्धा अशी नक्की करून बघा एकदा। तर कशी वाटली साबुदाण्याची खिचडीची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा, आणि प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, लाईक करा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकासोबत सुद्धा शेअरसुद्धा करा हा व्हिडिओ। तर पुन्हा भेटूया का अशा छानशा रेसिपीसोबत आणि छानशा व्हिडिओ ब्लॉगसोबतसुद्धा, आणि तोपर्यंत मस्त राहा आणि आनंदी राहा। बाय बाय।